सासूबाईचं मंगळसूत्र गायब झालं होतं आणि घरात फक्त एकच व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती, सून. पण सीसीटीव्ही मध्ये जे दिसणार होतं त्याने संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं. देशमुख कुटुंब गावात खूप प्रतिष्ठित मानलं जायचं. घरात सासूबाई शांता, त्यांचा मुलगा अमोल, सून स्वरा आणि अमोलचा लहान भाचा चिंटू राहत होता. शांतताईचं एकच सोन्याचं मंगळसूत्र होतं. ते त्यांच्या दिवंगत पतीची शेवटची आठवण होती. त्यात ते खूप जपून ठेवत असत. एका सकाळी शांतताईने कपाट उघडला आणि त्यांचा चेहरा पटकन पांढरा पडला. अरे देवा, माझं मंगळसूत्र कुठे गेलं? त्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून सगळे धावत आले. काय झालं आई? अमोलने विचारलं. माझं मंगळसूत्र चोरीला गेलं. सगळे हादरले. घरभर शोधाशोध सुरू झाली. प्रत्येक खोली तपासली गेली, पण मंगळसूत्र कुठे सापडलं नाही. तेवढ्यात शेजारीण मीनाक्षी म्हणाली, काल कपाटाजवळ स्वरा दिसली होती ना? हे ऐकताच शांताताईच्या मनात संशयाचं बी पडलं. स्वरा, तू माझ्या कपाटाजवळ काय करत होतीस? आई, मी फक्त कपडे ठेवायला गेले होते. खोटं बोलू नकोस, घरात बाहेरचं कोणी आलं नव्हतं. मग मंगळसूत्र कुठं गेलं? स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मी काही केलं नाही. पण शांतताईंना काही ऐकायचं नव्हतं. माझं मंगळसूत्र तूच घेतलं आहेस. अमोलही गोंधळात होता. त्याला स्वरावर विश्वास होता, पण पुरावा नव्हता. संपूर्ण घरात कुजबूज सुरू झाली. आजकालच्या सुना अशाच असतात, लोभापायी काही करतात. स्वराला प्रत्येक शब्द बाणासारखा टोचत होता. रात्री ती एकटी खोलीत रडत बसली होती. मी काही चुकीचं केलं नाही तरी सगळे मला चोर समजतात. दुसऱ्या दिवशी शांताताईंनी कठोर निर्णय घेतला. जोपर्यंत मंगळसूत्र सापडत नाही तोपर्यंत मला या मुलीवर विश्वास नाही. स्वराचं हृदय तुटलं. तेवढ्यात अमोलला काहीतरी आठवलं. आई, गेल्या महिन्यात आपण हॉलमध्ये सीसीटीव्ही बसवला होता ना? क्षणात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आशेची किरण दिसली. शांताताईंनी लगेच सांगितलं, हो, लगेच फुटेज पाहूया, आज सत्य बाहेर येईल. स्वराने डोळे पुसले. तिला खात्री होती की सत्य तिच्या बाजूने आहे. पण सीसीटीव्ही मध्ये नेमकं काय दिसणार होतं? खरंच स्वरा निर्दोष होती की घरात आणखी कोणी मोठं रहस्य लपवत होतं? संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये जमा झालं होतं. शांताताईच्या चेहऱ्यावर राग होता. स्वराच्या डोळ्यात अश्रू होते. अमोलने सीसीटीव्हीचा रेकॉर्ड उघडला. आज सगळं सत्य समोर येईल. सगळ्यांच्या नजरा टीव्ही स्क्रीनवर खेळल्या. फुटेज सुरू झालं. सकाळी शांतताईंनी कपाट उघडलं, मंगळसूत्र बाहेर काढलं आणि देवघरात पूजा करण्यासाठी ठेवलं. त्यानंतर त्या स्वयंपाक घरात गेल्या. काही मिनिटांनी स्वरा तिथून गेली. शांताताई ओरडल्या, पहा, मी सांगितलं होतं ना. पण अमोलने व्हिडिओ पुढे केला. स्वराने देवघराकडे बघितलं सुद्धा नव्हतं. ती सरळ कपडे घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली. हॉलमध्ये शांतता पसरली. शांतताईचा चेहरा उतरला. मग मंगळसूत्र कुठे गेलं? अमोलने व्हिडिओ आणखी पुढे केला. अचानक स्क्रीनवर एक छोटीशी आकृती दिसली. तो होता चिंटू, घरातील सर्वांचा लाडका. चिंटू खेळता खेळता देवघरात आला. त्याची नजर चमकणाऱ्या मंगळसूत्रावर पडली. अरे वा! तो आजूबाजूला पाहू लागला. कोणीच नव्हतं. त्याने मंगळसूत्र हातात घेतलं आणि खेळायला लागला. सगळे स्क्रीनकडे आश्चर्याने बघत होते. हे काय? पुढच्या क्षणी चिंटू मंगळसूत्र घेऊन पळत आपल्या खोलीकडे गेला. शांतताईचे डोळे मोठे झाले. म्हणजे स्वराने चोरी केलीच नाही. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण अजून एक प्रश्न बाकी होता. चिंटूने मंगळसूत्र नेलं होतं, पण आता ते आहे कुठं? अमोलने पुढचं फुटेज चालू केलं. चिंटू आपल्या खोलीत गेला. त्याने खेळण्याचा बॉक्स उघडला. मंगळसूत्र आत ठेवणार तितक्यात अचानक त्याला बाहेरून मित्रांचा आवाज आला. तो घाईघाईने धावत बाहेर गेला. मंगळसूत्र मात्र बॉक्समध्ये टाकलं की नाही हे स्पष्ट दिसलं नाही. चला, लगेच खोली तपासूया. सगळेजण चिंटूच्या खोलीत गेले. खेळण्यांचा बॉक्स उघडला, पण आत मंगळसूत्र नव्हतं. आता सगळे पुन्हा हादरले. मग ते गेलं कुठे? चिंटूला बोलावण्यात आलं. बाळा, तू मंगळसूत्र घेतलं होतंस का? चिंटू घाबरला. त्याने मान खाली घातली. हो आजी. मग ते कुठे ठेवलंस? चिंटू रडू लागला. मला आठवत नाही. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
सीसीटीव्हीने स्वराचं नाव स्वच्छ केलं होतं, पण मंगळसूत्र अजूनही गायब होतं आणि आता घरात नवं रहस्य निर्माण झालं होतं. चिंटूला खरंच आठवत नव्हतं की अजून कुणीतरी ते मंगळसूत्र तिथून उचलून नेलं होतं. तेवढ्यात अमोलने सीसीटीव्ही मधील शेवटचा भाग झूम करून पाहिला आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आई, हे बघा, स्क्रीनवर एक अशी व्यक्ती दिसत होती जिच्यावर घरातील कुणाचाही कधी संशय नव्हता. अमोलने सीसीटीव्ही फुटेज पुन्हा झूम केलं. स्क्रीनवर दिसत होतं चिंटू खेळण्याच्या बॉक्स जवळ उभा होता. एवढ्यात घरातील कामवाली माया तिथून जात होती. तिने चिंटूच्या हातात चमकणारं मंगळसूत्र पाहिलं. माया थोडा वेळ थांबली. चिंटू खेळण्यात गुंतला होता आणि पुढच्या क्षणी तिने हळूच मंगळसूत्र उचललं आणि आपल्या ओढणीत लपवलं. हे दृश्य पाहून सगळे थक्क झाले. माया, शांतताईच्या तोंडून शब्दच फुटेना. जिच्यावर ज्यांनी वर्षानुवर्षे विश्वास ठेवला होता ती चोरी करताना दिसत होती. अमोलने लगेच मायाला बोलावलं. माया घाबरत हॉलमध्ये आली. माया, खरं सांग, मंगळसूत्र कुठे आहे? साहेब, मला काहीच माहित नाही. अमोलने सीसीटीव्ही तिच्या समोर चालू केलं. व्हिडिओ पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचे हात थरथरू लागले. काही क्षणांनी ती रडू लागली. मला माफ करा. सगळे शांत होते. माझ्या मुलाची तब्येत खूप खराब आहे. उपचारांसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मला वाटलं मंगळसूत्र विकून पैसे मिळतील. हे ऐकून घरातील सगळे स्तब्ध झाले. चोरी चुकीची होती, पण तिची परिस्थिती ही कठीण होती. मायाने कपाटातून एक डबा काढला. त्यात शांतताईचं मंगळसूत्र सुरक्षित होतं. शांतताईंनी थरथरत्या हातांनी ते घेतलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण पुढच्या क्षणी त्या स्वराकडे वळल्या. स्वरा खाली मान घालून उभी होती. शांतताईंनी तिचा हात हातात घेतला. बाळा, मला माफ कर. स्वरा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. मी पुरावा नसताना तुला चोर ठरवलं. तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. शांतताईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज मला समजले, तू माझी मुलगी आहेस. हे ऐकल्याच स्वराच्या डोळ्यातही पाणी आलं. ती सासूबाईंना मिठी मारून रडू लागली. संपूर्ण घर भावूक झालं. अनमोलाच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होतं. शांतताईंनी मायाकडे पाहिलं. तू चूक केलीस, पण तुझ्या मुलाच्या उपचारासाठी आम्ही मदत करू. पुन्हा कधीही चुकीचा मार्ग निवडू नकोस. माया रडत त्यांच्या पायावर पडली. त्या दिवसानंतर देशमुख कुटुंबात पुन्हा आनंद पसरला आणि शांतताईंनी एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली. संशय नातं तोडतं, पण विश्वास नातं जोडतो. कोणावरही पुरावा नसताना आरोप करू नयेत.